असं तेवढंच चालू आहे जेवढं रोज चालतं. हो ना, तिकडे बाजूला शोकसभा चालू आहे आणि इकडे दुकान बंद आहेत. नाही तर सोप्या बसलाय, सोप्याला पण चहा. माझं एक बंद आहे की तिथलं. माझं पण एक बंदच आहे. पाहिलं का एवढं काय रडायला सगळे. ह्या दुकानाचा मालक स्वामी इथं आहे. ओय इथं पगार कमी मिळत होता त्यामुळे तिथं गेलं कामाला आता. ए बरोबर झाले, चहा बरोबर आहे तुझं. चहा सांडला तू सांडलास आणि मी सांडलो, पैसे जातात चहा तेवढं. 8 आणि आता चाललोय आम्ही चिनगे बाबाला. इथं अष्टगंध पण लावून घेतले मी. पप्पांसोबत जाऊन पाणी घेऊन येतो आणि त्यासाठी इथं असं बांधले बघायला. आता इथं आले चिनगे अशाला. चिनगी बाबा पण म्हणतात, चिनगी बादशाह पण म्हणतात. भावना लोक पण आहेत तिथं. दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आता मला आता खायचं होतं रगडा, त्यामुळे तिथं थांबलो आता. पाणी बोल मस्त रगडा आलाय गरमात गरम. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग. तर काल उपमुख्यमंत्र्यांच्या निधनानंतर ना आज वाटेल की बाबा आज बंद ठेवतील जातं, पण काय असं तेवढंच चालू आहे जेवढं रोज चालतं. हो ना, तिकडच्या बाजूला सध्याला आता चालू आहे ते. तर सध्या तिकडच्या बाजूला चालू आहे ते आपलं शोकसभा चालू आहे आणि इकडं दुकान बंद आहेत, पण लोक तर आहेत बाजारात. दुकान चालू ठेवलं, बंद करा की. तुमचं का चालू ठेवलं? तुमचं बंद करा. चहा ठेवलंय तर भरू ना. कुठं लक्ष आपलं, त्यामुळे म्हणते कमीत पीस जावं जरा. नाही तर सोप्या बसलाय, सोप्याला पण चहा दिलाय. सोप्या आज जात बंद आहे का? होय होय. तर काय तुझं काय चालू ठेवलंस? तुझं बंद कर, बंद बंद कर आधी आधी बंद तुझं बंद कर की. माझं एक बंद आहे की तिथलं. माझं पण एक बंदच आहे. तुझं पण एक बंद आहे कुठलं नाही स्टँडवर तिथं ठेवलं काय. आणि अजून काय चाललंय? अजून काय चाललंय? दादा कुठं आहे? दादा बंद आहे. पाहिलं का पाहिजे दादा म्हणायचं मला. मला दादा म्हणायचं. पहिलं सांग एकच वादा. संदीप दादा. दिगू दादा. एकच वादा. पहिलं सांग एकच वादा. दिगू दादा. आता खाली उतरायचं नाही. हे कडशील एवढं काय रडायला सगळे. धर धर धर. ह्या दुकानाचा मालक स्वामी इथं आहे काम करायला. होय इथं पगार कमी मिळत होता त्यामुळे तिथं गेलं कामाला आता. तर भावांनो, आता दुपारनंतर ना आले आपण चहा घ्यायला. आणि काय बाजार उघड झाले का? ए बरोबर झाले, चहा बरोबर आहे तुझं. नाही चहा नाही म्हणत मी, बाजाराबद्दल बोलतोय. थोडं ती झाल्याबद्दल, बारामती मध्ये अपघात झाल्याबद्दल काय बाजारात थोडं शांत आहे. वारल्याबद्दल. हा वारल्याबद्दल. हा असलम का भिंजी देखो. काय असलम संतोष म्हणायचं. याला हे लक्ष म्हणायचं रांडच्याला. तुमचं रांडे जाऊन भांडण जोराचं. चहा सांडला तू सांडलास आणि मी सांडलो. पैसे जातो चहा तेवढं. जा इथं नुकसान झालं माझं. एवढं पैसे दे माझे. झालं बे, नुकसान केलं. तर भावना आता वाजल्यात सायंकाळचे 8 आणि आता चाललोय आम्ही चिनगे बाबाला. आज सकाळपासून सांगितलं का नाही तुम्हाला माहीत नाही, पण आज आहे गुरुवार आणि गुरुवारचं असते बाबा चिनगे बाबाला जाऊन यावं. त्यामुळं बघा इथं अष्टगंध पण लावून घेतले मी कवळाने. पप्पांसोबत जाऊन पाणी घेऊन येतो, त्यानंतर ना जायचं तिकडं. तर भावना थोडंसं मिस्टेक केलं इथे मी. कसं झालं आहे, आम्ही चिनगे वाशा जाणार आहे, तिथं जाऊन दर्शन घेतलं नंतर ना मग पाणी घेऊन येणार आहे. आणि त्यासाठी इथं असं बांधले बघायला. मी आणि पप्पा आता इथं आले चिनगे वाशाला, सॉरी चिनगे बाबाला. कसं आहे, ह्यांना चिनगी बाबा पण म्हणतात, चिनगी बादशाह पण म्हणतात. आणि दर गुरुवारी येतच राहतात पप्पा इकडे येत राहतं. मी आज पप्पांसोबत आलो. तर दरवेळी पप्पा दादासोबत तर येतात आहे ना दादा.
भावना लोक पण आहे तिथं आणि लहान पोरं. भावना दर्शन घेऊन आता बसूया जरा 5 मिनिटात त्यानंतर निघूया. तर भावना झाले आता दर्शन घेऊन तर चाललं पण आता तर भावना दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आता जाऊया जरा पाणी घेऊया त्यानंतर घरी जाऊया. तर भावना आत्ता इथं रगडा घेणार आहे आपण. कसं झालं विषय मला आता खायचं तर रगडा त्यामुळे तिथं थांबलो आता रगडा खाऊया त्यानंतर जाऊया तिकडे काय करायचं करूया. तर पप्पा नको म्हणून पप्पा थोडं वेळ घेतलं सर पाणीपुरी एक पाणी मस्त रगडा आलाय गरमागरम. चला याला मस्त करून टाकूया. तर भावना येतं तर पाणी बाटलीला ठेवलेलं आहे. काय का डबे काय म्हणते बायको